महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे आणि महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहेत। महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या या सगळ्या घडामोडी आज दिवसभरामध्ये कशा घडतात हे आपल्याला पाहायचंय। महत्त्वाची बातमी आहे, महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। विरोधकांनी सातत्यानं यावर ताशेरे ओढलेले आहेत। सातत्यानं त्यांनी हीच टीका केली आहे की सत्ता स्थापनेबाबत कुठलीही हालचाली न होता इकडे शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी जी महत्त्वाची घडामोड व्हावी लागते ती म्हणजे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणं। ही घडामोड आज घडणार आहे। तेव्हा महायुतीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। दुपारच्या दरम्यान ही भेट होणार आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा महायुतीचे हे नेते करतील। तेव्हा कोण नेमके हे महत्त्वाचे नेते जाणार आहेत आज सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी? पाठिंब्याचं पत्र सर्व आमदारांचं असणार आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज दिवसभरामध्ये घडतील। तर आज दिवसभरामध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतात आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी यामध्ये सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि ओम देशमुख। सगळ्यात आधी आपण जाऊया सीमाकडे। सीमा, आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत। भाजप पक्षांतर्गत सुद्धा बैठका आहेत आणि महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। काय नेमक्या आजच्या या सगळ्या घडामोडीत थोडं आपण सविस्तर आणि तपशील सांगूया। नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर निकाल लागल्यानंतर कधी कोण मुख्यमंत्री होणार हा जो प्रश्न आहे तो वारंवार विचारला गेला, नेत्यांना विचारला गेला आणि यावरून आपल्याला राजकारण दिवसेंदिवस अधिक तापताना बघायला मिळालं। अखेर या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे, कारण आज भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार आहे आणि ज्या नेत्याची वर्णी गटनेतेपदी लागेल तोच नेता पुढच्या काही वर्षांसाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे। आज सकाळी 11 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक पार पडणार आहे। भाजपच्या विधिमंडळ नेत्याची आज गटनेतेपदासाठीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागून आहे। 2 निरीक्षक नेमले गेले आहेत, विजय रुपाणी त्याचसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आणि हे दोन्ही नेते आज गटनेता कोण असणार याची घोषणा जी आहे ती करणार आहे। एकमताने आज हा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। या बैठकीनंतर मग एक पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेमध्ये गटनेतेपदी नक्की कोणाची वर्णी लागलेली आहे याबाबतची माहिती देतील। त्याचसोबत प्रतोदपदी नक्की कोणाची निवड झालेली आहे या संदर्भात सुद्धा प्रसार माध्यमांना संबोधित केलं जाईल। त्यानंतर जे महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत, अजित पवार असतील, अगदी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात येईल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याचसोबत विजय रुपाणी या नेत्यांची भेट घेतील आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता राजभवनामध्ये जाऊन एकनाथ शिंदे त्याचसोबत देवेंद्र फडणवीस या संदर्भात आपल्याला ओमशी बोलायचं आहे। एकंदरीतच भाजप गटामध्ये आज बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी आहेत, बैठकांचं सत्र असणार आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण थेट जाऊया आता ओमकडे। ओम, आज महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा होणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसात विरोधक सातत्यानं म्हणतात की प्रक्रिया फॉलो होत नाहीये। जो पाठिंब्याचं पत्र असणं, सत्ता स्थापनेचा दावा करणं हे सगळं न होता शपथविधी सोहळ्याची तयारी होतीये। तेव्हा आज ज्या घडामोडीची प्रत्यक्ष सगळेजण वाट पाहत होते ते होणार आहेत, ते म्हणजे महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणारे। काय नेमक्या सगळ्या घडामोडी आज दिवसभरामध्ये घडणार आहेत? अनुपमा, तुम्ही जो मुद्दा सांगितला तो खरं तर इंटरेस्टिंग आहे। राज्यपालांना पत्र देण्यापूर्वी भाजपकडनं तारीख घोषित करण्यात आली। 5 डिसेंबरला शपथविधी होईल, वेळ देखील जाहीर करण्यात आली होती। यावर विरोधकांनी निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। मात्र अखेरीस आज या सगळ्या संदर्भामध्ये भाजपकडनं आधी 10 वाजता कोर कमिटीची बैठक होईल। त्यानंतर एक विधिमंडळ गटनेता निवडीसाठी विधान भवनाच्या 5व्या मजल्यावरती जो सेंट्रल हॉल अर्थात मध्यवर्ती सभागृह आहे तिथेही विधिमंडळाच्या आमदारांची बैठक पार पडेल। यावेळेला अनेक महत्त्वाचे नेते असतील, विधान परिषदेचे देखील म्हणजे पंकजा मुंडे असतील ज्या विधानसभेच्या नाही तर परिषदेचे आमदार आहेत त्यांच्यासह विधान परिषदेचे देखील काही नेते उपस्थित असतील असं कळतं। या सगळ्यानंतर भाजपकडनं विधिमंडळ गटनेता कोण असेल याची घोषणा होईल। त्यानंतर दिल्लीहून जे निरीक्षक आलेत, विजय रुपाणी असतील किंवा मग निर्मला सीतारामन, हे भाजपच्या नेत्यांसोबत महायुतीचे जे काही इतर नेते आहेत, काळजीवाहू आधी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार असतील,
यांची भेट घेतील आणि मग हे सगळे नेते मिळून 3:30 वाजता राजभवनावरती राज्यपाल के.सी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील, असा साधारणपणे आजचा हा घटनाक्रम आहे. विरोधकांनी जो घटनाक्रमावरती आक्षेप नोंदवला तो काही प्रमाणात योग्य जरी असला तरी सुद्धा आज हे सगळं घटनाक्रम जो आपण पाहतोय तो नियमानुसार फॉलो करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडनं केला जाऊ शकतो. अंतिमतः 11 वाजता ही जी काही बैठक सुरू होईल त्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण आहे आणि पुढची 5 वर्ष महाराष्ट्राचा राज्यशकट कोण हाकणार आहे याबद्दल जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल. भाजपकडनं देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल हे जवळपास निश्चित झालं असलं तरी सुद्धा जसं विजय रुपाणी यांनी आपल्या बाईटमध्ये म्हटलं की भाजपकडनं अजून कोणी इच्छुक असेल तर त्या नावावरती देखील चर्चा होऊन अंतिम निर्णय जो आहे तो आम्ही घोषित करू. त्यामुळे सगळ्या संदर्भात बैठकीत काय होतंय आणि राज्यपालांकडे जाताना ह्या नेमक्या सगळ्या संदर्भात घडामोडी काय घडतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अनुपमा. ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, कारण काही नाट्यमय घडामोडी या दरम्यान सुद्धा घडतात का हे बघणं महत्वाचं आहे. कारण निकाल लागून जवळपास 13 दिवसानंतर शपथविधी होणार आहे. या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या ज्या सगळ्या पडद्या आड होत्या. मात्र आज काही महत्वाच्या घडामोडी या संदर्भात राजकीय घडणार आहेत, तेव्हा जरूर या सगळ्या घडामोडी संदर्भातले तपशील आपल्याकडून दोघांकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.